काल मध्यरात्री कोपरगाव शहरालगत असलेल्या गोदावरी नदीजवळील बेट अमरधामजवळ असलेल्या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून बेट भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी सायपण करून पाणी आपापल्या शेतात नेलेले आहेत। सदरचे पाणी वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांनी नदीच्या कडेला विद्युत मोटार ठेवलेल्या आहेत। काल मध्यरात्री लाईट नसल्याचा चोरट्यांनी फायदा घेऊन तेथे असलेल्या विद्युत मोटार खोलून त्यातील सुमारे 10 ते 12 मोटारीतील तांब्याच्या तारा चोरून नेल्या। सदरची बाब सकाळी शेतकरी जेव्हा मोटर चालू करण्यासाठी आले असता त्यावेळी निदर्शनास आली। यावेळी माजी नगरसेवक कालूअप्पा आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली। या घटनेत सुनील दराडे, सुखदेव वाघ, राजेंद्र वाघ, परसराम आव्हाड, माणिक आव्हाड, संजय आव्हाड, योगेश कराड, विजय आव्हाड, रमेश आव्हाड यांच्या विद्युत मोटारीतील तांब्याच्या तारी चोरीस गेल्या, तर एकनाथ दराडे व सीताराम लोहकने यांच्या मोटारीतील तांब्याच्या तारी काढता न आल्याने त्या चोरी होऊ शकल्या नाहीत। या चोरीच्या घटनेत सुमारे 1 ते 1.25 लाख रुपयांच्या तारी चोरी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। भाऊसाहेब आव्हाड या ठिकाणी रात्री आमच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मोटरी चोरीला गेल्या, तांबे तार चोरून नेण्यात आलेले आहे। तर माझी मागणी अशी की त्यांची भरपाई द्यावी। या ठिकाणी आम्ही रात्रभर पाणी भरून रात्री लाईट नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊ शकलो, त्यामुळे त्यांनी रात्री त्या या ठिकाणी पाळत ठेवून त्या तांब्याचे तार चोरून नेलेले आहेत। तर ते आमच्या सगळ्यांची मागणी आहे, शेतकरी काबाड कष्ट करतोय शेतीमध्ये, तर ते त्यांना त्यांची भरपाई तरी भेटावी अशी माझी मागणी आहे। माझं नाव अंकुश विठ्ठल बाबळे। इथं आमचे आता मोटरी चोरी गेल्या, बरेच आमचे माझी पण गेली आणि आजूबाजूच्या बऱ्याचशा आमच्या शेतकरी बांधवांच्या मोटरी चोरी गेल्या आहेत। आणि तुम्हाला माहिती प्रशासन याबद्दल फार ढिलाई शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एकदम त्यांचं निष्क्रिय आहे। आणि आमचे जे काय आता प्रत्येक शेतकऱ्याचं कशा रीतीने पिकं उभे करतात तुम्हाला माहिती आहे। प्रत्येकाची कोणाची लागणी चालू आहे, कोणी रोपं आणले, कोणी काय केलं आहे, आणि आता ते वाळणार आहे प्रत्येकाचं। ते म्हणजे फार मोठं, प्रत्येक शेतकऱ्याचं किमान 1-1 लाखाचं, कोणाला 2 लाखाचं इतकं नुकसान होणार आहे यामध्ये। तर याची गंभीर दखल घ्यावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी मागणी करतो आणि तात्काळ आम्हाला काहीतरी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। परसराम पांडुरंग आव्हाड। काय झालं? आमच्या त्या रात्री मोटरी जे आहे ना, त्यांनी ते केब मधल्या वायरिंग त्या खोलून नेल्या। बरं, आता शेतकऱ्यांनी दिवसभर कष्ट करायचे, रात्री बी दागायचं, म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जगावं कसं, राहावं कसं, वागावं कसं, हे काय आता करायचं काय पुढं आम्ही? तुमची मागणी काय? आमची मागणी मग आता शेतकऱ्या काहीतरी करावं। आता हे काय भानगडी कायमचं चालू राहतं, हे शेतकऱ्यांनी कवर जगायचं? रात्रीची लाईट आहे, दिवसाची लाईट सांगा ना। याबाबत शहर पोलिसांना शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिला असून यावर सुमारे 15 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत। यावेळी शेतकऱ्यांनी चोरीचा तात्काळ शोध लावावा अशी मागणी केली आहे। कोपरगाव शहरात वाढते चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। चोरीचे सत्र थांबवण्यामध्ये शहर पोलीस यशस्वी होणार का हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरेल।